विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट ऑफ स्टुडंटला फिजिक्स हा सब्जेक्ट खूप अवघड होतो. फिजिक्सची भीती वाटते. पण हीच भीती दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या 12th फिजिक्सचे 110 चॅप्टर्स सांगणार आहे, की ते 10 चॅप्टर्स तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टी मध्ये 30+ मार्क्स मिळवून देतील. आता मी तुम्हाला फिजिक्सचं एवढं इम्पोर्टन्स का सांगतोय किंवा फिजिक्स का करायला लावतोय? बरेचसे जण काय विचार करतायत, की मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्री करू म्हणजे आपल्याला इझिली चांगला स्कोर होऊन जाईल किंवा वेळ वाचेल. बरोबर आहे. पण मी तुम्हाला फिजिक्स का करायला लावतोय? कारण फिजिक्सचं महत्त्व तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, फिजिक्स किती? तर 50 मार्कला आहे. म्हणजे किती? तर समजा 25% फिजिक्स हे कॅरी करतं. टोटल 200 मार्कचा आपला पेपर आहे. त्यापैकी 50 मार्क म्हणजे टोटल 25% फिजिक्स कॅरी करतं. मग ठीक आहे ना, 25 मार्कचं जर सोडून दिलं, बाकीच्या जर 150 मार्कवर जर आपण फोकस केलं, तर चालणार नाही का? तर मी तुम्हाला सांगतो क्लिअरली चालणार नाही. फिजिक्स हा आपला कन्सिडर करावाच लागेल. तो का करायचा फिजिक्स कन्सिडर? कारण फिजिक्स हा सब्जेक्ट जो आहे, तो तुमचा रँक बूस्टिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे काय? तर जर तुम्ही ठीक आहे, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्समध्ये खूप चांगले पर्सेंटाइल मिळाले, पण फिजिक्समध्ये तुमचे पर्सेंटाइल जर कमी असतील, तर ओव्हरऑल तुमचे पर्सेंटाइल जे आहे तर ते कमी होणार. आणि फिजिक्समध्ये जर तुम्हाला ठीक आहे, लई जास्त नाही, पण एक ठीक जरी पर्सेंटाइल असतील, तरी तुमचा स्कोर हा ऑटोमॅटिकली स्टॅबिलाईज होणार. पण जर फिजिक्समध्ये तुमचा स्कोर जर ड्रास्टिकली कमी आला, कारण खूप साऱ्या स्टुडंटला फिजिक्सच अवघड जातो ना. आणि मग मला सांगा, जर सगळ्यांनाच फिजिक्स अवघड गेला असेल, आणि आपला त्याच्यात जर स्कोर फिजिक्समध्ये चांगला असेल, तर नक्कीच आपण त्यांना कुठेतरी टॅकल करू. बरोबर आहे? मग हे जे फिजिक्सचं महत्त्व आहे, तर हे तुम्हाला समजून घ्यायचंय. तुम्हाला ही कन्सेप्ट जो ट्रॅप आहे, 150 मार्क्सचा जो ट्रॅप आहे, काय तर फक्त 2 सब्जेक्ट करायचे 150 मार्क्सचं, 50 मार्क्सचं सोडून द्यायचं. तर हा ट्रॅप चुकीचा आहे. टॉपर्स हे फिजिक्सलाच जास्त महत्त्व देतात. तुम्ही नोटीस केलंच असेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला हे पर्सेंटाइलचा पण ट्रॅप मी तुम्हाला सांगितलंय. एक सब्जेक्ट जर तुम्ही डायरेक्ट ऑप्शनला सोडत असाल, आजच तुम्ही 50 मार्कला मुकलेत. म्हणजे पेपरमध्ये तुमच्या आजच 50 मार्कचे 0 मार्क्स झालेत. मग त्याच्यामुळे काय करायचंय, की फिजिक्सला पण आपल्याला कन्सिडर करायचंय. मग 24 घंटे फिजिक्सच करत राहायचं का? किती वेळ द्यायचा फिजिक्सला? तर सांगतो मी तुम्हाला कोणते चॅप्टर्स करायचे किंवा फिजिक्सला तुम्ही किती वेळ दिला पाहिजे जेणेकरून तुम्हाला 95-96 पर्सेंटाइल हे फक्त फिजिक्समध्ये आलं पाहिजे. त्याचबरोबर बाकीचे तर सब्जेक्ट तुमच्यासाठी आहेत. मग असं मिळून जर तुमचं 99 पर्सेंटाइलच्या वर स्कोर जात असेल, तर एक चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुमचे जाण्याचे चान्सेस खूप वाटतात. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपण पाहूया, की नक्की किती मार्क्स रिक्वायर्ड आहेत 95 पर्सेंटाइलला. तर हे पहा तुम्हाला इथं क्लिअरली पाहायला मिळेल. तर जर तुम्हाला फिजिक्समध्ये 25 ते 30 मार्क्स असतील, होय हे खरं आहे. 25 ते 30 मार्क असतील तर तुम्हाला इझिली 95 पर्सेंटाइल मिळतात. कारण खूप सर्व मुलांना फिजिक्स खूप अवघड जातं. बरेचसे जण फिजिक्स हे ऑरला सोडून देतात. त्याच्यामुळे इथं जो स्कोर होतो मुलांचा, तो कमी होतो आणि जर स्कोर कमी झाला, सगळ्यांचा स्कोर कमी असेल, मग कमी पर्सेंटाइलला कमी मार्क्सला देखील चांगलं पर्सेंटाइल फिजिक्समध्ये येतं. आणि फिजिक्समध्ये 95 आलं असेल, बाकीच्या सब्जेक्टमध्ये ऑलरेडी तुमचं आलेलंच असेल चांगलं, तर इझिली तुम्ही 99चं हे माइलस्टोन अचीव्ह करू शकता. म्हणजे समजलं फिजिक्स किती महत्वाचं आहे. बरं, आता समजलं महत्वाचं आहे. आपण मन पण बनवलं आता फिजिक्स करायचं. पण स्टार्ट कुठून करायचं? स्टार्ट आता डायरेक्टली आपले जे 26 चॅप्टर्स आहेत ते करायचेत का आपण? डायरेक्ट 26 चॅप्टर्सला हात घालायचा आहे का? समजा 12चे आपण 16 चॅप्टर्स धरू, 11चे 10 चॅप्टर्स. असे टोटल 26 चॅप्टर्स फिजिक्सला आहे. 26च्या 26 करायचेत का आपल्याला? तर नाही. 26च्या 26 चॅप्टर करायचे नाहीत. कोणतेही 10, कोणतेही म्हणजे काय? मी तुम्हाला सांगेल, ते जर 10 चॅप्टर्स तुम्ही केले, तर तुमचं जे 95 पर्सेंटाइलचं टार्गेट आहे फिजिक्समध्ये, तर ते इझिली तुमचं अचीव्ह होतंय. मग ते कोणते 10 चॅप्टर्स आहेत किंवा ते मी कसे शोधले? तर पहा, आपल्याकडे लास्ट 5 इयरचे पी-वाय-क्यूज अवेलेबल आहेत. टोटल लास्ट 5 इयर्समध्ये 63 शिफ्ट्स होत्या. आता 63 इंटू जर 50 केलं आपण, तर या पद्धतीने आपल्याला 3150 3150 क्वेशन्स मिळतायत. आणि या क्वेशन्सचा पॅटर्न एनालिसिस करून म्हणजे कोणत्या चॅप्टर्समध्ये किती क्वेशन्स विचारले गेले आहेत, एक्झामची डिमांड काय आहे, तर यानुसार मी तुम्हाला हे चॅप्टर सांगणार आहे. आता हे चॅप्टर्स मी टाइप ए आणि टाइप बी 2 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड केलेत. कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बी. कॅटेगरी ए म्हणजे काय आहे, तर हेवी वेटेज चॅप्टर्स. हेवी वेटेज चॅप्टर्स किती आहेत? तर नियर अबाउट 10 असे चॅप्टर्स आहेत, की जे हेवी वेटेज आहेत. आणि त्याच्यानंतर उरलेले 6 चॅप्टर्स असे आहेत, की ते क्विक विन्स आहेत. कॅटेगरी बी. क्विक विन्स म्हणजे काय? थोड्याशा एफर्ट्समध्ये तो जर चॅप्टर तुम्ही कंप्लीट केला, तर ते मार्क्स तुम्हाला गॅरंटी मिळणार आहेत. हां, आता इथं थोडासा टाईम कन्झ्युमिंग हे आहे किंवा जास्त टाईम तुम्हाला इन्व्हेस्ट करावा लागेल किंवा ब्रेन पॉवर जास्त लागणार आहे तुम्हाला हेवी वेटेजमध्ये. पण जर तुम्ही याचा जर विचार केला, तर तुम्हाला तुलनेत इथं कमी पॉवर लागणार आहे. त्याचबरोबर जो तुमचा वेळ आहे, तर तो सुद्धा कमी होणार आहे. मग मला सांगा आपण फक्त हेच चॅप्टर्स करायचेत का? तर नाही. आपल्याला दोन्ही पण करायचेत. पण ते कसे करायचेत? त्याचं पण प्लॅनिंग आहे. पूर्वी आपण समजून घेऊया, की नक्की चॅप्टर्स कोणते आहेत ते. तर तुम्ही इथं क्लिअरली पाहू शकता, की कॅटेगरी ए मध्ये जास्त हेवी वेटेज म्हणजे सगळ्यात हॉट लीड्स जे आहेत,
हॉट जर चॅप्टर्स असतील तर तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, एसी सर्किट. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे पहा 3.22 इथं दिलंय म्हणजे नियर अबाउट 3 ते 4 क्वेश्चन्स असतात 50 पैकी. त्याच्यानंतर एसी सर्किटचे जर आपण पाहिलं तर त्याचे 3 ते 4 क्वेश्चन्स असतात 50 पैकी. त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आपला सेकंड चॅप्टर तर त्याचे नियर अबाउट 3 क्वेश्चन्स असतात. केटीजी कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस त्याचे नियर अबाउट 3 चॅप्टर्स असतात. ते सॉरी 3 क्वेश्चन्स असतात. वेव्ह ऑप्टिक्सचे नियर अबाउट 3 क्वेश्चन्स असतात. ओके. मग ठीक आहे. आता अगोदर फक्त तुम्ही वेटेज समजून घ्या. नंतर ना तुमची जी ऍक्च्युअल स्ट्रॅटेजी असणार आहे ती मी समजावून सांगतो. त्याच्यानंतर ना सेकंड जर आपण पाहिलं तर कॅटेगरी ए मध्येच मी सेकंड पार्ट केलाय. तर काय फ्लेक्झिबिलिटी हेवी वेटेज म्हणजे हेवी वेटेज पेक्षा थोडीशी कमी म्हणजे एखाद्या क्वेश्चननी कमी. तर याच्यामध्ये कोणतं येतं सुपर पोझिशन ऑफ वेव्हज 2.81 दाखवलंय म्हणजेच काय नियर अबाउट 2 किंवा 3 क्वेश्चन्स असतात. त्याच्यानंतर काय मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट याचे 2 किंवा 3 क्वेश्चन्स पर शिफ्ट येतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ईएमआय त्याचे 3 क्वेश्चन्स येतात. ऑसिलेशन्सचे 3 क्वेश्चन्स येतात आणि त्याच्यानंतर रोटेशनल डायनामिक्स जो आपला पहिला चॅप्टर आहे आणि हा तरी चॅप्टर सगळ्यांचा झालेला असेल तर त्याचे 2 ते 3 क्वेश्चन्स येतात. मग समजून घेतले तुम्ही हेवी वेटेज तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेत चला. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर सेकंड नेक्स्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे काय क्विक विन्स जे आपण लवकर विन करू शकतो. असे किती चॅप्टर्स आहेत तर उरलेले चॅप्टर्स पहा आता याच्यातले सर्व आपल्याला काय करायचे नाही. करंट इलेक्ट्रिसिटी 2 क्वेश्चन्स आहेत. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन 2 क्वेश्चन्स येतील. स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय त्याचे 2 क्वेश्चन्स येतील. सेमीकंडक्टर्स 2 क्वेश्चन्स येतील. 1 ते 2 क्वेश्चन. थर्मोडायनामिक्स 1 ते 2 क्वेश्चन येतील आणि मॅग्नेटिक मटेरियल सर्वात इझी आहे. तर त्याचा 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला येतील. बरं आता चॅप्टर समजले, त्यांचं वेटेज समजलं, चॅप्टरचं डिमांड समजली. पण यातले करायचे कोणते? तर करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, की ही मॅट्रिक्स यूज करायची आहे. काय? तर 5 हेवी वेटेज चॅप्टर्स कोणतेही सिलेक्ट करा. कोणतेही. कॅटेगरी ए जी आता मी कॅटेगरी ए आणि बी सांगितली ना, तर त्यातले 5 हेवी वेटेज घ्या तुम्ही. म्हणजे त्याचे 3 ते 4 क्वेश्चन्स येतात आणि 5 हे तुम्ही क्विक विन्स घ्या. मग असं मिळून इथून तुम्हाला 3 15 15 मार्क्स तुम्हाला इथून मिळतात आणि इथून 5 दुने 10 असे तुमचे 25 मार्क्स इथं फिक्स होत आहेत. मी तर 30 सांगितले होते, इथं 25 होते. मग थांबा ना 5 मार्क कसे मिळवायचे सांगतो अजून तुम्हाला. बरोबर? तुम्ही ही मॅट्रिक्स तुम्ही फॉलो करायची आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही काय करायचंय, की तुमचा एक तुम्हाला एक पेज बनवायचंय. ज्याच्यावर तुम्हाला लिहायचंय, की किती तुम्ही क्विक विन्स तुम्ही सिलेक्ट केले. ओके. समजा मी इथं ड्युअल नेचर, एटॉमिक न्यूक्लिआय, सेमीकंडक्टर्स आणि अजून तुमचे जे 2 चॅप्टर्स असतील, तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचे. मी तुम्हाला स्ट्राँगली रिकमेंड करेल, की हे चॅप्टर्स तुम्ही इथं सिलेक्ट करा. बाकी तुमचे जे ह्या 2 फील्ड्स मोकळ्या आहेत, तर त्यात तुम्ही ऑप्शनली तुमच्या याच्यानुसार, तुमच्या इंटरेस्टनुसार किंवा तुमचा जो चॅप्टर झालाय, त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता किंवा हे सुद्धा चॅप्टर्स चेंज करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर हेवी वेटेजमध्ये कोणते इलेक्ट्रोस्टॅटिक्स मी घेतलाय, फ्लुइड्स घेतलाय, रोटेशनल डायनॅमिक्स घेतलाय. बाकीचे जे 2 आहेत, तर ते तुम्ही कोणतेही सिलेक्ट करू शकता. मग अशा रीतीने जर याचं आपण 3-3 याने वेटेज जर धरलं, तर हे 15 आणि हे समजा हे 10 असे आपल्याला इथं 25 मार्क्स आपले इथं सिक्युअर होत आहेत. त्याच्यानंतर ना ठीक आहे 25 सिक्युअर झाले. मला सांगा फिजिक्समध्ये किंवा एम-एस-टी-सी-टीमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? आपण एवढे 25 मार्क इझिली मिळवले. ठीक आहे. इथपर्यंत आपण 25 मार्क मिळवले मला सांगा. इथपर्यंत मिळवले. पण आपण बाकीचे क्वेशन्स तसे सोडणार आहेत का सीईटीमध्ये? नाही. मग त्याचे आपल्याला 5 बोनस मार्क्स मिळतील ना? मिळतीलच, नक्की मिळतील. म्हणजे काय? आपण तुक्का जरी मारला, समजा 25 व्यवस्थित अटेम्प्ट केले. मला सांगा राहिलेल्या 25 क्वेशन्स पैकी आपले 5 क्वेशन्स बरोबर येत नाहीत का? 100% 5 ते 10 क्वेशन्स आपल्याला त्याच्या बरोबर येणार. थोडासा गेस करून ऑप्शन एलिमिनेशन आता तुक्का स्ट्रॅटेजी ही मी एक्झामच्या तुम्हाला अगोदर 2-4 दिवस तुम्हाला सांगणार आहे एकदम व्यवस्थितरित्या. तर ती जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही व्यवस्थितरित्या 5 ते 10 मार्क्स इथं स्कोर करू शकता. म्हणजे झाले की नाही 30 ते 35 मार्क्स. मग जरा मला सांगा जर 10 चॅप्टर्स करून जर आपल्याला 30 ते 35 मार्क्स जर मिळत असतील, का सोडायचा हा सब्जेक्ट? का टेन्शन घ्यायचं या सब्जेक्टचं मला सांगा बरं? मग तुम्हाला कळलं व्यवस्थितरित्या काय गोष्टी फॉलो करायच्यात? तुम्हाला आता मी समरी देतो नक्की काय-काय फॉलो करायचं. सगळ्यात पहिलं डू नॉट ड्रॉप फिजिक्स. पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची फिजिक्स सोडायचं नाही. तुमचा कोणी मित्र-मैत्रीण जर फिजिक्सला ड्रॉप करत असेल, तर त्याला हा व्हिडिओ पाठवा आणि फिजिक्सचं महत्त्व तुम्ही पटवून द्या. त्याच्यानंतर काय आयसोलेट 10 चॅप्टर्स, 5 हेवी वेटेज आणि 5 क्विक विन्स. जसे मी तुम्हाला सांगितले 10 चॅप्टर्स कोणतेही पकडा, तेच परफेक्ट करा. बाकीच्या चॅप्टर्सकडे लक्ष देऊ नका किंवा आता जे 25 दिवस शेवटचे राहिलेत 25-24 दिवस, तर त्यामध्ये तेवढा सिलेबस आपला कव्हर पण होणार नाहीये. आणि त्याच्यानंतर काय क्लेम युअर 95 पर्सेंटाइल. ओके. एक्झिक्यूट करा. मी जी स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली व्यवस्थितरित्या ट्रॅक करा. अकाउंटेबिलिटी ठेवा. कोणकोणते चॅप्टर्स आज आपण केलेत. उद्या काय जे टार्गेट असेल आपलं, तर ते आज लिहून ठेवा. एक प्लॅनिंगने जा.
मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता, की लास्ट 25 डेज. तो जर पाहिला नसेल तुम्ही, तर चॅनलवर अवेलेबल आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा. नक्की तुम्हाला एक अभ्यासाला चांगली डायरेक्शन मिळेल आणि तुमचा अभ्यास व्यवस्थितरित्या होईल. मी यापूर्वी यासारखाच व्हिडिओ मॅथ्सचा पण अपलोड केलाय. त्याच्यानंतर आता हा फिजिक्सचा करतोय आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये मी केमिस्ट्रीचा पण हा व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. त्याच्यामुळे आपलं चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एक व्यवस्थित टार्गेटेड अभ्यास जर करायचा असेल, त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.